नांदेडच्या लोहा तालुक्यातील मन्याळ नदीवरील लिंबोटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे 15 दरवाजे अचानक उघडण्यात आले। या धरणातून अचानक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्याने लगतच्या गावांना पुराचा विळखा बसलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने अचानक पाण्याची पातळी आणि आवक वाढली आहे। पाणी वाढल्याने 105 दशलक्ष घनमीटर क्षमतेचं लिंबोटी धरण पूर्णपणे भरलंय। दरवाजे बंद असल्याने सकाळी धरणावरून पाणी वाहत होतं, त्यानंतर तातडीनं सर्व दरवाजे उघडण्यात आल्यानं अनर्थ टळलाय। नदीकाठच्या डोंगरगाव, चोंडी, दगडसांगवी, बोरी या गावांमध्ये धरणाचं पाणी घुसलं। डोंगरगावमध्ये तब्बल 23 जण पुराच्या पाण्यात अडकले होते। त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं, मात्र खराब हवामानामुळे ते परत माघारी गेलं। रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। सुदैवानं दुपारी आणि संध्याकाळी पावसानं विश्रांती घेतली आणि पाणी कमी झाल्यानं धरणाचे 11 दरवाजे बंद करण्यात आले। त्यामुळे पाणी झपाट्यानं ओसरलं। अग्निशमन दलानं अडकलेल्या सर्व 23 जणांची सुखरूप सुटका केली आहे। लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली। एनडीआरएफचं पथक लातूरमध्ये दाखल झालं असून रेणा नदीच्या पुरात अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। दरम्यान मन्याळ नदीच्या पुरात 10 जण अडकलेत। मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात। जळकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मंगरुळमधला पाझर तलाव फुटला। हे पाणी शेकडो एकर शेतीत घुसल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। डोंगर कोनाळीमधला साठवण तलाव भरून वाहतोय। इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसानं जीवनदान दिलंय। परतीच्या पावसामुळे उजनी धरण 100% आसपास भरायला आलंय। सध्या धरण 99.34% इतकं भरलंय। गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या सोलापूरसाठी 2 ऑक्टोबर हा दिवस विशेष आनंदाचा असणार आहे। त्यावेळी उजनीमध्ये 117.24 टीएमसी जलसाठा असेल। दरम्यान जलाशयात चांगला पाणीसाठा झाला म्हणजे सिंचनाचे प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतील अशा गैरसमजात जनतेनं राहू नये असं भीमा मंडळाच्या अभियंत्यांनी सांगितलंय। सोबतच पाणीसाठ्याचा योग्य पद्धतीनं वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागात जोरदार पाऊस झाल्यानं जिल्ह्यातल्या अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। मात्र यात नदीला आलेल्या पुरात 2 जण वाहून गेलेत। जिल्हा प्रशासन त्यांचा शोध घेत आहे। बुलढाणा तालुक्यातल्या दहित पटीवर इथल्या जलयुक्त शिवारामध्ये बांधलेल्या कट्ट्यात पाणी साचलं, त्यामुळे जमील खां आणि सूर्या खरे हे 2 तरुण तिथे पोहण्यासाठी गेले होते। परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील गळाटी नदीलाही पूर आलाय, त्यामुळे नदीकाठावरच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। पुरामुळे चाटोरी, बोरगाव, कोनेरवाडी गावांचा संपर्क तुटलाय। चाटोरी माळेगाव रस्ता सध्या बंद आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवडला चांगलं झोडपून काढलं। पावसामुळे नागरिकांची काही प्रमाणात धांदल उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर पावसामुळे वातावरणातही कमालीचा गारवा निर्माण झालाय। पिंपरी चिंचवडसह शहराच्या आजूबाजूच्या भागातही पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। यंदा राज्यात सरासरीपेक्षा 16% अधिक पाऊस झालाय। कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसानं सरासरीपेक्षा 20 ते 40% अधिक हजेरी लावली आहे। तर विदर्भात मात्र गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्यात सरासरी आणि त्यापेक्षा कमी पाऊस झालाय। यावेळी देशभरात सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस होईल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला होता। देशाची आर्थिक राजधानी असलेली मायनगरी मुंबई आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे। संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे। यासाठी तब्बल 6000 सीसीटीव्हींचं जाळं मुंबईभर उभारण्यात आलं आहे। आज या यंत्रणेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात केलं जाणार आहे। दैनिक सामनामधल्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर माफी मागितली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून माफी मागत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं उद्धव यांनी स्पष्ट केलंय। मात्र या निमित्तानं शिवसेनेबाबतचा अपमान आणि अपप्रचार जिव्हारी लागल्याचं त्यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणासाठी शिवसेना आग्रही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठा मोर्चांबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तसंच शिवसेनेत व्यंगचित्रावरून कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवसैनिक हा कधीही दुरान्वयानेही कोणत्याही माता भगिनींचा अपमान करणं शक्य नाही, पण जो काही एकूण प्रकार करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नामुळे मी आज अत्यंत नम्रपणाने तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मनापासून सांगतोय की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहात त्या विश्वासाला स्मरून
जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून, शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतो. सलमान खान यानं केलेल्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. सलमान खाननं खुशाल पाकिस्तानात जाऊन शूटिंग करावं अशी टीका त्यांनी केली आहे. तर सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सलमान खानवर टीका केली आहे. सलीम खान यांनी सलमान खानला घरात कोंडून ठेवलं पाहिजे असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे. सलमान खानने पाकिस्तानकडे जावं, त्यांच्याकडनं वर्क परमिट घ्यावं आणि तिकडे शूटिंग करावं ना. ही लोक जर त्यांना इतकी प्यारी असतील तर जा पाकिस्तानात आणि तिकडे शूटिंग करा तुमच्या चित्रपटाचं. आमचा जवान खऱ्या बुलेट खातो, त्याच्या छातीत ज्या बुलेट जातात त्या खरे असतात, फिल्मी नसतात यांच्यासारख्या. आणि जे जवान आता आपले शहीद झाले त्यांच्याबद्दल 2 शब्द काढले का याने कधी? अशा वेळेला जेव्हा देशावर संकट येतं, पाकिस्तान बरोबर युद्धाचा प्रसंग येतो, तेव्हा सलीम खान त्याचे वडील यांनी आपल्या मुलाला घरात कोंडून ठेवलं पाहिजे. कारण तो कधी काय बोलेल आणि त्याच्या वडिलांची बेआबरू करेल. एका बाजूला त्याचे वडील सलीम खान हे वंदे मातरमचा नारा देतात, पाकिस्तान विरुद्ध एक ठोस भूमिका घेतात, मुस्लिम समाजातल्या धर्मांधतेविरुद्ध आवाज उठवतात. आणि त्याच घरामध्ये सलमान खान हा मूर्खासारखी बडबड करतो. कोणी सलमान खान असतील किंवा अन्य कोणी असतील, यांच्या घरातलं कोणी देशासाठी मेलेलं नाही, म्हणून त्यांची ही बेताल बडबड सुरू असते. भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसला आहे. बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा कारखाना जप्त करण्यात आला आहे. 450 कोटीच्या कर्जवसुलीसाठी अखेर जप्ती करण्यात आली आहे. कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तारण ठेवलेला देवदैठणचा दुसरा कारखाना आणि श्रीगोंदा शहरातील माऊली निवासस्थानही जप्त होण्याची शक्यता वर्तवली जाते. अमरावती जिल्ह्यातले मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बोंडे यांनी वरुड तहसील कार्यालयातल्या नायब तहसीलदारांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्याचा निषेध म्हणून महसूल कर्मचारी संघटनांनी अमरावती जिल्ह्यात काम बंद आंदोलन पुकारलंय. संजय गांधी निराधार योजना तसंच वैयक्तिक लाभाच्या इतर योजनांचे प्रस्ताव नायब तहसीलदार नंदकुमार काळे यांना आमदार अनिल बोंडे यांनी सादर केले होते. मात्र नायब तहसीलदार काळे यांनी त्या योजना कामांमध्ये त्रुटी काढल्याचा राग येऊन आमदार बोंडेंनी मारहाण केल्याची तक्रार नायब तहसीलदार काळेंनी पोलिसात नोंदवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेनेने पुन्हा एल्गार पुकारला. जैतापूर प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी शिवसेना आणि जनहक्क समितीनं 2 दिवसांच्या आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे केंद्रात सत्तेत असलेले विनायक राऊत या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. शिवसेना आमदार राजन साळवी सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मात्र आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनानं जैतापूर प्रकल्प परिसरात जमावबंदी लागू केली आहे. धुळे जिल्ह्यातल्या मैत्रेयीच्या गुंतवणूकदारांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मैत्रेयीच्या संचालिका वर्षा सतपाळकर यांना धुळे शहरातल्या ॲक्सिस बँकेत खातं उघडून त्यात महिन्याभरात 5 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले. बँक खात्यात रक्कम जमा केली नाही तर मैत्रेयीच्या संचालकांना अटक करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनानं चिरडल्यानं दोघांना आपला जीव गमवावा लागलाय. संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरी शिवारात जावळे वस्तीजवळ ही दुर्घटना घडली आहे. इगतपुरीचे भाऊसाहेब डोके आणि सुनील भाऊसाहेब डोके असं मृत्यू पावलेल्या वडील आणि मुलाचं नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या उंचखडक बुद्रुक गावातल्या नागरिकांनी मूक मोर्चा काढून अकोले पोलिसांचा निषेध केला. गेल्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशीच 5 वर्षांच्या वेदांत देशमुखचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. 1 वर्ष पूर्ण होऊनही आरोपींना अजून अटक होऊ शकलेली नाही. त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. रत्नागिरी शहरात दुचाकी चोरी करणाऱ्याला कारवांची वाडी येथून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या डीबी स्क्वॉडनं पकडलंय. डीबी स्क्वॉडला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मयुरेश चंद्रकांत नेवरेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. नेवरेकर गाडी चोरून त्या गाडीची नंबर प्लेट बदलायचा. त्याच्याकडे तब्बल 6 चोरलेल्या दुचाकी सापडल्या आहेत. कुर्ल्यातील डॉक्टर जयंत बरुआ प्रायमरी शाळेतर्फे गांधी जयंतीचं औचित्य साधत स्वच्छता अभियानावर पथनाट्य सादर करण्यात आलं. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या
बाल अत्याचारावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलंय। त्यात विद्यार्थ्यांनी आपली सुरक्षा कशी करावी याचीही प्रात्यक्षिकं शाळेच्या चिमुरड्यांनी सादर केली। नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सर्वत्र राबवत असतानाच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम महिनाभर राबवला जाईल। वसईमध्ये ग्रीन हॅमर या सामाजिक संस्थेकडून पर्यावरण जनजागृतीसाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये विविध 10 शाळांची मुलं सहभागी झाली। रॅली फॉर प्लॅनेट हे या रॅलीचं ब्रीदवाक्य होतं। जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी 3 किलोमीटर पदयात्रा करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। मुलांसोबतच वसई विरार परिसरातील पर्यावरणप्रेमी यात सहभागी झाले। देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असलेलं पनवेल महापालिका म्हणून ओळखलं जाणार आहे। पनवेल राज्यातली 27वी आणि रायगड जिल्ह्यातली पहिली महापालिका ठरली आहे। जवळपास 25 वर्षांपूर्वीपासूनचं शहरवासियांचं स्वप्न साकार झालंय। नगरपालिका आणि 29 गावं मिळून ही महानगरपालिका अस्तित्वात आली आहे। नगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये शासनाच्या वतीनं आयुक्तांची नियुक्ती होणार आहे। त्यानंतर ते प्रशासक म्हणून कामकाज पाहतील। नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश चितळे नवीन महापालिकेचे उपायुक्त असतील। शिर्डी साईबाबांच्या झोळीत 2 गोल्ड मेडलचं दान दिलं गेलंय। कोणीतरी हे मेडल साईंच्या दानपेटीत अर्पण केलेत। पंजाब राज्यात फिलापूरमध्ये 2014 साली झालेल्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मेटमधील ही सुवर्ण पदकं आहेत। मात्र ही मेडल पंजाब राज्याच्या पोलीस महासंचालकांना परत करण्याचा निर्णय साई संस्थानं घेतला आहे। के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यांच्या संयुक्त विद्यमानं के.जे. सोमय्या कॉलेज विद्याविहारच्या अभियांत्रिकी 2016 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात अंतराळ मोहिमांसंदर्भात विविध साधन सामुग्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलं। यामध्ये PSLV लॉन्चर, मंगळ ग्रह मोहिमेत यानासोबत नेलेला कॅमेरा, मंगळ ग्रहावरील अनुभव घेता यावा म्हणून बनवलेलं 3D इफेक्ट मशीन अशा विविध गोष्टींचा सहभाग होता। कोकणातील ज्येष्ठ विद्रोही कवी आ.सो. शेवरे यांच्या झिरो बॅलन्स असलेलं माझं पुस्तक आणि अंधारातल्या जागल्या या निवडक कवितांच्या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं। मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, सतीश काळशेकर, ज्येष्ठ कवयित्री उर्मिला पवार तसंच अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ कवी यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आलं। पाहुयात काही देशविदेशातल्या घडामोडी। देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 147वी आज जयंती आहे। यानिमित्त आज देशभरात सर्वत्र आदरांजली वाहण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर जाऊन आदरांजली त्यांनी वाहिली। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली। सरकारच्या इन्कम डिक्लेरेशन स्कीमला चांगला प्रतिसाद मिळाला। या योजनेअंतर्गत 65,250 कोटींची काळी संपत्ती जाहीर करण्यात आली आहे। हैदराबाद शहरातून सर्वाधिक 13,000 कोटींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे। मुंबईतून 8,500 कोटींची संपत्ती, तर दिल्लीतून 6,000 कोटी आणि कोलकात्यातून 4,000 कोटींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे। हा आकडा अजून वाढण्याची शक्यता अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केला आहे। 64,275 व्यक्तींनी आपलं उत्पन्न उघड केलंय। मात्र या व्यक्तींची ओळख गुप्त ठेवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली आहे। गोव्यातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते आणि भारतीय भाषा सुधार मंचचे सुभाष वेलिंगकर यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे। वाढती लोकप्रियता भाजपला खटकत होती आणि त्याला पर्रीकरच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे। झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। तसंच समविचारी पक्ष असल्यानं शिवसेनेशी युती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। गोव्यात शिवसेना 20 जागा लढवणार आहे। या संदर्भातील उमेदवारी लवकरच जाहीर करू अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तर गोव्यातल्या निवडणुका वेलिंगकर यांच्यासोबत लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। वेलिंगकरांची भाषा अस्मिता आमच्या पक्षाशी सुसंगत असल्यानं ही युती केल्याचं त्यांनी सांगितलं। तर भाजपशी युती करण्याची गरज वाटली नसल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे। ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे गोव्यात येणार असून ते सभा आणि बैठका घेणार आहेत।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.